नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 2 गाड्यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात 5 जण मृत्युमुखी पडले. शिवाजी तुकाराम वायकर आणि अजित अनंत ललवाणी यांच्यासह अन्य 3 जण या अपघातात ठार झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये मुंबईहून पुण्याकडे जात असलेल्या मारुती इको कारवर आदळली. या अपघातात स्विफ्टमधील 2 तर इकोमधील 3 जण मृत्युमुखी पडले. इतर 2 जण जखमी झाले असून त्यांना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील महिन्यात अशाच प्रकारे घडलेल्या अपघातात मराठी मालिका, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचा 2 वर्षांचा मुलगा प्रत्युष यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर झालेल्या अशाच प्रकारच्या घटनेत आणखीन 2 जण मरण पावले होते. द्रुतगती महामार्गावर अशा प्रकारे अपघात होण्याच्या घटना सातत्याने वाढत असून महामार्गावरील रस्ता दुभाजकाची उंची वाढवण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी उर्से टोल नाक्याजवळ रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी लवकरच रस्ता दुभाजकाची उंची 2.5 फुटापर्यंत वाढवण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु अजून तरी या कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. मुलं मोठी झाली, त्यांना आता आपल्या घरात काय आहे यापेक्षा काय नाहीये हे फार चटकन लक्षात येत होतं. आणि आता त्यांचं सुख हेच तर खरं आई वडिलांचं भविष्य असतं ना. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. हाय प्रोफाईल चोरटा देवेंद्र सिंग उर्फ बंटी चोर याला पुणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. बंटी चोर 8 दिवसांपूर्वी केरळमधील तिरुवनंतपुरम शहरातील एका मोठ्या व्यावसायिकेच्या आलिशान बंगल्याची सुरक्षा व्यवस्था भेदून बंगल्यातील आलिशान गाडी, लॅपटॉप, मोबाईल चोरून फरार झाला होता. बंटी मंगळवार पेठेतील एका लॉजवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लॉज मालक आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या तत्परतेमुळे बंटी जाळ्यात सापडला. देवेंद्र सिंग उर्फ बंटी कृपाल सिंग उर्फ बंटी चोर हे हाय प्रोफाईल चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर दिल्ली येथे घरफोडीचे 300 गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकामध्ये 100 गुन्हे तर अन्य शहरांमध्येही त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. उच्च राहणीमान आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या बंटीचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून तो समोरच्यावर छाप पाडतो अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी दिली. अत्यंत खतरनाक असा मोठ्या चोऱ्या करणारा, वेगवेगळ्या राज्यात चोऱ्या करणारा असा एक गुन्हेगार त्यांच्या लॉज चेकिंगच्या दरम्यान पकडलेला आहे. देवेंद्र सिंग उर्फ बंटी चोर असं त्याचं नाव आहे. या ठिकाणी आपल्या विजय शरद माने यांचं मंगळवार पेठेमध्ये साई एक्झिक्युटिव्ह लॉज आहे. या लॉजमध्ये एक संशयित व्यक्ती आहे आणि त्यांच्या माहितीप्रमाणे तो एक गुन्हेगार आहे. त्याच्याबद्दलची बातमी वर्तमानपत्रात आलेली आहे आणि त्यांना नेमका तो गुन्हेगार आपल्या हॉटेलमध्ये आला आहे याची जाणीव झाली. त्याच्या हालचाली ज्या होत्या त्या त्यांना संशयास्पद वाटल्या की हा तातडीने रूममध्ये जाण्याची का मागणी करतोय. त्याने त्याचं जे आयडेंटिफिकेशन दिलेलं होतं, पोलीस दरवेळेला सर्व कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे जनतेलाही आवाहन करत असतात की संशयित काही बाब असेल तर कळवात म्हणून. त्यांनी नेमकं जे वर्तमानपत्रात वाचलेलं होतं त्यांना संशय आला. त्याची माहिती त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक गुन्हे इंगळे यांना दिली. केरळमधील तिरुवनंतपुरम शहरात प्रसिद्ध उद्योगपती अनिवासी भारती वेणुगोपाल नायर यांचा बंगला आहे.
या बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. बंगल्याच्या काचा बुलेट प्रूफ आहेत. असे असतानाही 22 जानेवारीला बंटीनेही कडेकोट सुरक्षा व्यवस्था तोडून नायर यांच्या बंगल्यात घुसला. बंगल्यातील लॅपटॉप आणि 2 मोबाईल आणि पार्किंगमध्ये लावलेली आलिशान मित्सुबिशी मोटार घेऊन तो पसार झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर तिरुवनंतपुरम शहरात खळबळ उडाली होती. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर हा गुन्हा बंटीने केल्याची माहिती मिळाली. केरळ पोलिसांनी त्वरित तामिळनाडू पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलीस मागावर असल्याची चाहूल त्याला लागल्यामुळे त्याने मोटार चेन्नई येथे सोडून बेळगाव कोल्हापूर मार्गे लक्झरी बसने पुण्यात आला. बंटीने मंगळवार पेठेतील साई प्रसाद लॉजमध्ये रूम बुक केली. त्यावेळी हॉटेलचे मालक विजय शरद माने तिथे होते. 3 दिवसापूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्रात तिरुवनंतपुरम मधील चोरीची बातमी प्रसिद्ध झाली होती. ती बातमी आणि बंटीचे छायाचित्र माने यांनी पाहिले होते. लॉजमध्ये आलेला हा बंटी आहे अशी खात्री पटल्यावर माने यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित समर्थ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, उपायुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक आयुक्त MM मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक JV निकम, भगवंत इंगळे, सहाय्यक निरीक्षक पुष्पलता मंडले, कर्मचारी अजय गायकवाड, सखाराम कोकणे, मयूर दळवी यांनी सापळा रचून त्याला पकडले. पाण्याबाबत पुणेकर संवेदनशील नाहीत हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले ते बरे झाले. अशा शब्दात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे समर्थन केले. पाण्याबाबत सर्वांनाच संवेदनशील व्हावे लागणार असून पाणी कपात झाली तर सहनशीलताही बाळगावी लागणार आहे असे स्पष्ट करीत पवार यांनी पाणी कपातीचेही संकेत दिले. मानदेश फाउंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराने सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री रामराज निंबाळकर, पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी कुलगुरू डॉ. SY कदम यावेळी उपस्थित होते. प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवन जगण्याची सवय मानदेशातील लोकांना आहे. त्यामुळेच पाण्याचे दुर्भिक्ष असूनही येथील शेतकरी भेकड नाही, तो आत्महत्याही करीत नाही असे सांगून पवार म्हणाले, पाण्याचे दुर्भिक्ष आणि दुष्काळाचे गांभीर्य मोठे आहे. त्यावर धाडसानेच मात करावी लागणार आहे. एकूणच राज्याचा हा प्रश्न आहे. केवळ धरणांच्या पाण्याने प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी वेगळे स्रोत निर्माण करावे लागतील. एक वेळ धान्य दुसऱ्या देशातून घेता येईल, मात्र पाणी घेणे शक्य नाही. त्यामुळे पाण्याचा थेंब वाचवावा लागणार आहे. कारण राज्यामध्ये तुम्ही मध्यंतरी वाचत असेल एक वाद झाला की भरमसाठ धरणं सुरू केलीत म्हणून अजित पवारांच्यावर टीका झाली. एका विचारवंतांनी सांगितलं की उपसा सिंचन योजनाच बंद करा. आता ह्या विचारवंतांना 1 महिना 2 महिने आणून ठेवलं पाहिजे. आपल्याकडच्या कुठल्याचे माळावर आजूबाजूला पाणी नाही, कुठल्या पिकाचा काही पत्ता नाही. एका दुसरं खोपट बांधून आपण त्या ठिकाणी जीव आणि त्या परिसरामध्ये 1 महिनाभर तुम्ही तुमचा प्रपंच चालवून दाखवा. कारण तिथं पाणी आणायला उचलल्याशिवाय पाणी दुसरा मार्ग नाही. पण सांगून टाकलं की हे बंद करून टाक. काटकसर हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. दुष्काळी भागाला पाणी पुरवठा करताना कपातीची वेळ आली तरी सहनशीलता दाखवली पाहिजे असे सांगून पुढे ते म्हणाले, पाणी पळवण्यात येत असल्याचे सातत्याने बोलले जाते. पाणी पळवायला ते काय खिशातील पाकिट आहे का असा प्रतिप्रश्न पवार यांनी उपस्थित केला. पण सांगायचंच आपल्याला की MIDC आणि या सगळ्या गोष्टीला ह्या अशा प्रकारच्या समस्या आहेत. पण एवढे करून पाणी दिलं उद्योगाला. आमचे पत्रकार मित्र विचारवंत सगळे लिहितात शेतीचं पाणी पळवलं उद्योगाला दिलं. अलीकडे एक वाक्य नेहमी महाराष्ट्रातल्या पेपरमध्ये वाचायला येतं की आमचं पाणी पळवलं. काही खिशातलं पाकिट कोणी काढून नेलंय का काय दिलंय? पाणी पळवलं, पुण्याचं पाणी पळवलं. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की पुणेकरांनी जरा अधिक संवेदनशील झालं पाहिजे पाण्याच्या संबंधी. आजची स्थिती राज्याची पाहिली तर पाण्याच्या बाबतीत सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे. दुष्काळात जनावरांच्या छावण्यावर जेवढा खर्च होतो तेवढा खर्च पाणी पुरवठ्यावर केला तर प्रश्न सुटू शकतील. त्यासाठी धाडसाने निर्णय घ्यावे लागतील.
पाण्याबाबत संवेदनशीलता दाखवावीच लागणार आहे. जायकवाडी कोयनेनंतरचे सर्वाधिक मोठे धरण असणाऱ्या उजनीचा पाणीसाठा उणे 6 झाला आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे पिण्याचे आणि शेतीचे पाणी उजनीतून दिले जाते. राज्याच्या काही भागात 14 तर काही ठिकाणी 7 दिवसातून पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठ्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाला. या प्रकारचे वाद होणे म्हणजे राज्याच्या ऐक्याला सुरुंग लागण्यासारखे आहे. भविष्यात पाण्याबाबत कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत असेही त्यांनी सांगितले. माझ्याच मतदारसंघाचा विचार केला की उजनी धरण, कोयना आणि जायकवाडीच्या नंतर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण उजनी काही लाख लिटर पाणी देतं. पंढरपूरचं पाणी उजनीचं, बार्शीचं पाणी उजनीचं, कुर्डवाडीचं पाणी उजनीचं, सोलापूरला प्यायला पाणी उजनीचं आणि शेतीचं पाणी उजनीचं सगळ्या भागात जातं. आणि दुपारी मला अधिकाऱ्यांनी नोट दिली की उजनीचा जिवंत साठा आता -6%, -6%. आणि ज्या पद्धतीने सध्या पावलं जातं ते बघितलं तर सोलापूर शहरासह पाणी योजना बंद करण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी काही खबरदारी घेतल्या पाहिजेत म्हणून माझ्याकडे मगाची नोट दिली. म्हणजे महाराष्ट्राचं कोयनेच्या आणि जायकवाडीच्या खालोखाल असलेलं धरण माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. देवदासींच्या मोहोर संस्थेतील मुलांकरता विविध सामाजिक संस्थांच्या वतीने बोरन्हाण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एरवी 2 वेळच्या पोटभर जेवणाला मुकणाऱ्या देवदासींच्या मुलांना पारंपरिक सणाचा अनुभव घेत समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याकरिता सामाजिक संस्थांनी पाऊल उचलले. देवदासींच्या मोहोर संस्थेतील मुलांकरिता पंख, स्वाधार आणि सारथी या सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन बोरन्हाण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, आमदार दीप्ती चौधरी, शंकर कलमानी, संजीवनी हिंगणे, नयना देशमुख, शरयू पंडित, सीमा ननावरे, प्रसाद भिरंगे आदी उपस्थित होते. तेंडुलकर म्हणाले, समाजातील परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. तेंडुलकरांनी चिमुकल्यांसोबत गोष्टीरूपी संवादही साधला.